हां तर असं राहील स्लोमध्ये एकदम. खा तीर कीट तक तीर कीट धा तीर कीट तक धा तीर कीट तक तीर कीट धा तीर कीट तक. आता मीडियममध्ये धा तीर कीट तक तीर कीट धा तीर कीट तक तीर कीट धा तीर कीट तक धा तीर कीट तक तीर कीट धा तीर कीट तीर कीट तक धा तीर कीट तक तीर कीट धा तीर कीट तक तीर कीट धा तीर कीट तक धा तीर कीट तक तीर कीट धा तीर कीट तक तीर कीट धा तीर कीट एकदम फास्ट. एकदम परत याच्यावर आला ठीक आहे. म्हणजे हां म्हणजे कसं आहे की त्याला बरोबर ते करायला बरं पडेल. ओके हे बघ पहिलंवालं कसं आहे आणि त्याच्यासोबत त्रिताल वाजायचं. तर पहिलं सुरू केलं आपण धा त्रिक धा धा त्रिक धा धा त्रिक धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा त्रिक धा धा त्रिक धा धा त्रिक धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा. आणि मग त्रिक जाती धा त्रिक जाती धा त्रिक जाती धा धिन धिन धा धा धिन धिन धा 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 धिन धिन त्रिक जाती धा त्रिक जाती धा त्रिक जाती धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा. प्रत्येक वेळेस त्रिताल त्याच्यामध्ये इन्क्लूड असला पाहिजे म्हणजे आपल्याला टेम्पो समजतो की ॲक्च्युअलमध्ये सुरू काय तर आपण कुठेतरी बेताल वाजवत असू ठीक आहे. आणि मग शेवटचा प्रकार काय सांगितला मी हां आता तो सगळ्यात डिफिकल्ट आहे ना. धागे तिरकड धा तिरकड धा धागे तिरकड धा तिरकड धा धागे तिरकड धा तिरकड धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा. म्हणजे त्रिताल इन्क्लुडेड असला पाहिजे ठीक आहे. धागे तिरकड तक्ता तिरकड धा धागे तिरकड तक्ता तिरकड धा धागे तिरकड तक्ता तिरकड धा धिन धिन धा ना धिन धिन धा ना तीन तीन ता ता धिन धिन. आलं का लक्षात. अशा वगैरे ते आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे त्याची.